सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज अत्यंत महत्त्वाची अशी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे। सोनं चांदीच्या भावामध्ये सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये आता सर्वात मोठा बदल व्हायला लागलाय। सरकार आता सोन्याचा भाव जो करणार आहे तो फिक्स करणार आहे आणि या एकाच बातमीमुळे सोन्याच्या आधीच्या भावामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे। आजचा 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेटचा भाव पाहून काही लोक नाराज आहेत तर काही लोक आनंदाने नाचू लागले आहेत। आणि याचं कारण जे आहे तर आज मार्केटमध्ये एक वेगळं वातावरण आहे। खरं तर सरकारने अर्थसंकल्पाच्या वेळीच हा निर्णय घ्यायचा होता, पण त्याला उशीर झाल्यामुळे अचानक हा निर्णय घेतला गेला आणि ज्यामुळे आता सोन्याच्या भावाला निश्चित करण्यासाठी सरकारने एक मोठंच पाऊल उचललेलं आहे, ज्यामुळे आज ते भाव बदलले आहेत। आता या धोरणामुळे सर्वसामान्य लोकांचा फायदा होणार आहे तर सोनं विक्रेत्यांचा प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो। ग्राहकांसाठी खूप मोठी संधी चालून आली आहे। आता जर भाव आजचा जर तुम्ही पाहिला तर तुम्ही खुश होऊन जाल, पण भाव हा अतिशय विचित्र पद्धतीने बदललेला आहे, ज्यामुळे आता लोकांना काय करावं ते समजत नाहीये। नुसतं सोनं वाढत राहतंय किंवा थोडंसं कमी होऊन जास्त वाढतं, पण अशा वेळेस काय करायला पाहिजे हेच आपल्याला समजत नाही। मग यासाठी काही जुन्या अनुभवी विक्रेत्यांचा जो किंवा तज्ज्ञांचा जो सल्ला आहे तो घेतल्यानंतर नक्कीच गुपित माहिती आपल्याला समोर येते आणि तीच मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला पैसे देऊनही कुणी सांगणार नाही। माहिती अशी आहे की जर तुम्ही एकदा ऐकली तर तुम्हाला सोन्याच्या भावाची कधीच चिंता राहणार नाही। भाव कधी वाढणार आहे आणि कधी कमी होणार आहे हे तुम्हाला डायरेक्ट समजणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आजचे भाव नाही तर जवळपास 100 लोकांची मतं जी आहे किंवा तज्ज्ञ लोक जे आहेत तर त्यांची 50 वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत त्या लोकांची माहिती जी आहे, गुपित माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पहा, काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात, पण जे विक्रेते असतात त्यांना नक्कीच ह्या गोष्टी माहीत असतात। त्यामुळे सोन्याचा भाव वाढला की गोरगरीब जनतेचं होतं नुकसान, पण विक्रेत्यांचा हा नेहमीच फायदा होत असतो। मग हाच फायदा घडवण्यासाठी, तुमचं नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा। व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण आजचे ताजे भाव काय आहेत, ते कशा पद्धतीने आजचे भाव बदललेले आहेत आणि सरकारचं जे नवीन सोनं आणि चांदीसाठी काय नवीन नियम लागू झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आता फिक्स होणार आहे। तुम्ही नेमकं काय करायचं जर तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल, गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की काय करायचं, तर तज्ज्ञ लोक काय म्हणतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जी माहिती आहे ती आलेली आहे विक्रेत्यांकडून आणि तुम्ही आता काय करायला पाहिजे, योग्य संधी आहे का नाही अशी डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, आजचा सोन्याचा भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं, कारण की ही माहिती तुम्हाला कोणीच देत नाही आणि तुमच्यासाठी आम्ही लोक ती माहिती घेऊन येतो। आता 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव जे आहेत ते काय आहे तर ती माहिती आपण 1-2 सेकंदांमध्ये लगेचच जाणून घेणार आहोत। सोन्याच्या भावामध्ये 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत नक्की कशी तफावत घडणार आहे, आज सोनं खरेदी करायचं की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तज्ज्ञ अनुभवी लोक जे आहेत ते काय सल्ला देत आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमचं नक्कीच नुकसान होणार नाही आहे, कारण अतिशय गॅरंटेड माहिती जी आहे तर ती याच्यामध्ये दिली जाणार आहे। सोनं विकणाऱ्या लोकांना माहीत आहे ती माहिती, पण गोरगरीब जनतेला ही माहिती नसल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होत असतं। त्यामुळे आपण सविस्तर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आहोत। आता पहा, सोन्याच्या भावामध्ये एक तफावत निर्माण झाली आहे। कालपर्यंत सोन्याच्या दर जे आहेत तर ते 2000, 3000, 4000, 5000 अशा रुपयांनी खाली येत होते, परंतु आज जी झालेली घसरण आहे ती इतकी मोठी आहे की तुम्ही कोणी अंदाजही लावला नव्हता। सराफ विक्रेत्यांचे यामुळे मोठं नुकसान झालेलं असलं तरीसुद्धा ग्राहक वर्गाचा मात्र यात प्रचंड फायदा झालेला आहे। अशी उत्तम संधी आज चालून आली आहे की दुकानांमध्ये आता लोकांची तुफान गर्दी होऊ लागली आहे। सोन्याचे दर जे आहे ते कोसळल्यामुळे, सोन्याचे दर कोसळल्यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये दागिने खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाली असून सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसत आहे। ज्वेलरी शॉपमध्ये जणू दिवाळीचा माहोल तयार झाला आहे आणि जर तुम्ही आजचे 18 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 24 कॅरेटचे जे ताजे भाव आहेत तर ते पाहिले तर तुम्ही नक्कीच आनंदून जाल, कारण आज सोन्याचा 25 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला गेला आहे आणि 2026 सालातील फेब्रुवारी महिन्यातील ही आजवरची सर्वात मोठी घट मानली जात आहे। गेल्या आठवड्यात
सोन्याच्या मूल्यामध्ये जी घसरण तुम्ही पाहिली होती ती आजच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. जर तुम्ही आजचे प्रत्यक्ष दर जर पाहिले तर तुम्ही 100% समाधानी होणार म्हणजे होणार. पिवळ्या धातूच्या किमतीमध्ये मागील 8 दिवसांमध्ये सतत घसरण सुरू होती. 15 दिवसांपूर्वी सोन्याचा दर जो आहे तो प्रचंड तेजीत होता. 8 दिवसांआधी सोन्याने चक्क 1,80,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण गेल्या 8 दिवसांपासून दररोज सोनं 2,000, 2,500, 3,000 आणि अगदी 5-6 हजारांच्या फरकाने स्वस्त होत गेलं. सरकारने नवीन अर्थसंकल्प मांडला आणि बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव कमालीचे कोसळले. पण अचानक आज भारत सरकारने असा एक नियम अंमलात आणला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय झाला आहे. यामुळे अमेरिकेला धक्का बसला असून त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवरती होत आहे. मागील 2 वर्षांपासून सोन्याचे भाव खूप प्रमाणामध्ये वाढत होते. आज अमेरिकेच्या मक्तेदारीवरती अंकुश लावण्यासाठी सरकारने एक धाडसी निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याचे दर आता थेट जमिनीवरती आले आहेत. आजचा जो ताजा भाव आहे जो मी तुम्हाला पुढील काही सेकंदांमध्ये सांगणार आहे तो लगेच जाणून घ्या. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट या तीनही प्रकारच्या सोन्याचे दर मी तुम्हाला त्वरित जाहीर करणार आहे. पण आता मुख्य प्रश्न असा निर्माण झाला आहे की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जी सलग घसरण सुरू आहे तर ती आज एक वेगळ्याच वळणावरती पोहोचली आहे. अशी ऐतिहासिक घट आज पाहायला मिळाली ज्याचा स्वप्नातही कोणी विचारही केला नव्हता. जे मोठे व्यापारी आणि सराफ विक्रेते होते त्यांनी देखील इतक्या मोठ्या पडझडीची अपेक्षा केली नव्हती. मग या घसरणीच्या काळात सामान्य माणसाने नेमकं काय करावं? 2 दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिक तयारी झाली होती कारण 8 दिवसांपासून दर कमी होत होते. काल परवा सराफ बाजारामध्ये मोठी गर्दी देखील बघायला मिळत होती. पण आता सर्वात मोठी शंका अशी आहे की तुम्ही आता थांबायला हवं की खरेदी करायला हवी? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, गेल्या 8 दिवसांपासून सोनं हळूहळू स्वस्त होत होतं. केवळ आजचे भाव पाहून घाई करणं उपयोगाचं नाही, कारण कालचे भाव पाहून ज्यांनी खरेदी केली आजचे भाव कमी झाल्यामुळे त्यांना वाईट वाटत आहे. काय होते, पहिल्या दिवशीचे दर कमी झाले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 2,000 पडले. असं होत होत सोनं स्वस्त होत गेलं. सोन्याचे भाव जे आहे ते परत पहिल्या दिवशी सोनं घेतलं त्यांना नक्कीच पश्चाताप होत आहे. दुसऱ्या दिवशी खरेदी करणाऱ्या व्यक्तींना तिसऱ्या दिवशी पश्चाताप होतो आणि चौथ्या दिवशी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला 5व्या दिवशी पश्चाताप होतो. ज्यांनी काल खरेदी केली नक्कीच त्यांना वाईट वाटतं आज, कारण गेल्या 24 तासांमध्ये भाव जे आहेत ते बऱ्याच वेळा बदलले आहेत. मग अशा वेळी नक्की तुम्ही काय करायचं? जर तुम्ही आता उतावळेपणा केला आणि इतरांसारखी गर्दी जर केली तर तुमचंही मोठं आर्थिक नुकसान होईल का? थोडा संयम पाळावा तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. कारण अनेकांनी घाई गडबडीमध्ये चढ्या दराने सोनं जे आहे ते खरेदी केलेलं आहे आणि आता दर कोसळलेले पाहून ते कपाळाला हात लावून बसले आहेत. मग तुम्ही नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची? ही घसरणीची लाट अजून किती दिवस चालणार आहे? सरकारने बजेटमध्ये सोन्याच्या विक्रीबद्दल नक्की काय म्हटलं आहे? नवीन कायदा कुठला आणला आहे? केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला? ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे. सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत ते पाहून जाणून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी काही गोष्टी नीट समजून घेणं गरजेचं आहे. खरेदीची योग्य वेळ निवडणं हीच खरी तुमची परीक्षा आहे. कारण देशभरातील हजारो तज्ज्ञांशी यावर सविस्तर चर्चा केली असता, हजारो तज्ज्ञांशी संवाद साधला असता ही माहिती तुमच्यासाठी गोळा केली आहे. आजचा जो दर आहे तो उद्या किती असेल, परवा काय स्थिती असेल आणि भविष्यामध्ये नक्की सोन्याचं काय होणार आहे? सोनं महागणार की कमी होणार याचा संपूर्ण आराखडा तुमच्यासमोर मांडणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून हा व्हिडिओ बंद केला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील फक्त 5 मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला इतका मोठा लाभ होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अनेक अनुभवी जाणकार आहेत ज्यांच्याशी संवाद साधून सध्याच्या घडामोडींचा अंदाज आणि गुपित माहिती तुमच्यासमोर आणली आहे. भाव कमी झाले म्हणून लगेच दुकानात धाव घेऊन खरेदीची घाई करू नका. तुम्ही नक्की काय करायला हवं आणि त्याचबरोबर 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आनंद होईल, कारण किमती आज भयानक रीतीने कमी झाल्या आहेत. इतका मोठा बदल घडून आला आहे ज्याचा कोणी आयुष्यातही विचार केला नव्हता. पण सामान्य लोकांप्रमाणे तुम्ही गर्दी करू नका, कारण काल खरेदी केलेले लोक आज दुःखी आहेत. परवा खरेदी केलेले काल त्यांना वाईट वाटत होतं. म्हणजे दररोज लोकांना जे आहे ते वाईट वाटतं, कारण भाव जे आहेत ते दररोज घटत आहेत. मग तुम्ही योग्य वेळी
नक्की निर्णय कसा घ्यायचा, तर मी तुम्हाला ते आता लगेचच सांगणार आहे. बघा, सोन्याचे जे भाव आहे ती एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सोन्याचा दर नेमका कशामुळे बदलतो हेच अनेक लोकांना माहीत नसतं, ज्यामुळे ते दररोज फक्त भाव पाहतात आणि घाबरून जातात. सोन्याचा भाव वाढायला किंवा मग कमी व्हायला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात, ज्या तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही. पहा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच मी तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करते. 15 दिवसांपूर्वी सुचवलं होतं की भाव कमी होणार आहेत, पण लोकांनी घाई केली, सोनं खरेदी केलं आणि शेवटी भाव कोसळले. कारण तज्ज्ञ लोक जे आहे ते नक्कीच महत्त्वाची माहिती आपल्याला देत असतात आणि आपण तीच माहिती, अमूल्य माहिती इथे देत असतो. आता आज सादर होणार आहे जी माहिती ती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. कोणताही दुकानदार, कोणताही सोनार तुम्हाला हे सांगणार नाही किंवा कोणताही तज्ज्ञ सांगणार नाही. हजारो लोकांशी चर्चा करून ही माहिती तुमच्यासाठी आणली गेली आहे. सर्वात आधी आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर पाहून घेऊया, मग त्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं आहे याविषयी माहिती मी तुम्हाला देते. तर आता चांदीचे जे भाव आहे तर ते 264 रुपये प्रतिग्राम चांदी झालेली आहे आणि प्रतिग्राम जर म्हटलं तर 1 तोळ्याला 2640 रुपये आणि 1 किलोसाठी 2,64,000 असे पैसे जे आहे ते लागणार आहे. आणि सोन्यासाठी येतो महत्त्वाचा मुद्दा, तर 18 कॅरेट सोनं जे आहे ते आजच्या किमतीमध्ये आहे 1,20,670 रुपये. हा भाव आहे 18 कॅरेट 1 तोळा सोन्याचा. आणि 1 ग्रॅमचे जे भाव आहे तर ते 12,067 रुपये आहे 18 कॅरेटला. आता याच्यानंतर याच्यावरती 3% GST लागतो आणि जी मजुरी आहे, घडणावळ आहे ती वेगळी राहते, म्हणजे ती पण 10 ते 15% त्या ठिकाणी अप्लाय होत असते. 18 कॅरेटचा रेट झाला. आता 24 कॅरेटचा जो रेट आहे तर तो आहे 1,57,500 रुपये आणि 1 ग्रॅमचा रेट जो आहे तर तो आहे 15,750 रुपये. म्हणजे 22 कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं तर त्याचा जो रेट आहे तर त्याचा रेट जो आहे तो आहे 1,43,240 रुपये एका तोळ्यासाठी. हा 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे. आणि तुमच्यामध्ये हे रेट योग्य आहेत का? तुम्ही आता कोणत्या भावामध्ये सोनं खरेदी करू इच्छिता? आता साधारणपणे गेल्या काही दिवसांमध्ये सोनं जे आहे ते कमी होत होतं, परंतु आता पुन्हा सोन्याचे रेट जे आहे तर ते वाढायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे सोनं खरेदी करणं जर तुम्हाला गरजेचं असेल तर नक्कीच तुम्ही सोनं खरेदी करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.